आणि महिलांसाठी जो खास सण आहे तो म्हणजे मकर संक्रांती। मग मकर संक्रांतीला अनेक महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा जो आवा आहे तो लुटत असतात किंवा अनेक प्रकारचे जे भेटवस्तू आहे ते एकमेकींना देत असतात। त्यालाच आपण हळदी कुंकाचं वाण देखील म्हणत असतो। मग या हळदी कुंकाचं वाण कोणतं द्यावं, कोणतं शुभ आहे तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मंडळी, अनेक महिला काही ना काही भेटवस्तू देत असतात। अशा वस्तू देतात की त्या उपयोगी असाव्या, त्यांच्या संसारामध्ये त्याचा काही ना काही वापर आहे तो व्हावा। असं कोणीही नाही की तो निरुपयोगी वस्तू देत असतं। पण आपल्याला निरुपयोगी वस्तू देण्यापेक्षा आपल्या सौभाग्यासाठी, आपले सौभाग्य अखंड राहावं यासाठी काही वस्तू द्यायच्या आहेत। त्या म्हणजे तुम्हाला 1.25 किलो हळद आणि 1.25 किलो कुंकू आणायचं आहे आणि त्यानंतर ते ताटामध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये भरायचं आहे आणि जीही महिला येईल तिला जितकं हळदी कुंकू हवं असेल तेवढं ते हळदी कुंकू घेऊन जाणार आहे। हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा जो आवा आहे, याला आपण हळदी कुंकाचा आवा लुटणं म्हणतात। हा सुद्धा भाग्याचं वाण आहे, याला सुद्धा खूप महत्त्व। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।